हॅलो मित्रांनो, मी निलेश. स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज मित्रांनो मी आलो आहे कोंडेश्वर मंदिर. इथे बदलापूरला एक खूप मोठं कोंडेश्वर मंदिर आहे आणि खूप मस्त मंदिर आहे ते मित्रांनो. आता मी त्या गावात आलो आहे. आता माझ्या पाठीमागच एक छोटीशी नदी भेटली मला, मस्त आहे. ती थोडीशी भरली आहे, त्या साईडला पुढे पाठीमागं आहे आणि इथं कदाचित खाली आहे. आता उन्हाळ्याचा सीझन आहे म्हणून भरपूर खाली आहे, पण थोडीशी आहे तिथं पाणी. हीच नदी कोंडेश्वर मंदिराच्या इथे जॉईंट होती. आता आपण मस्त कोंडेश्वर मंदिरच्या इथे जाऊन तुम्हाला मस्त मस्त नजारे दाखवतो मित्रांनो. तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो. सबस्क्राईब करा. चला मग ह्याच्या पुढे पाठीमागं आपण कोंडेश्वर मंदिरला जाऊया. चला मग मित्रांनो, आपण या रस्त्याने वरतून सरळ कोंडेश्वर मंदिरला जायला रस्ता आहे आणि हा रस्ता सरळ भोज डॅमच्या इथे आणि खाली भोज डॅम आहे. गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं. हा भोज डॅमचा रस्ता या साईडला आहे आणि हा कोंडेश्वरला जायचो आहे. कोंडेश्वरला जातो हा रस्ता. इथं पाठी लिहिली पण. चला मग पोचूया मस्त कोंडेश्वर बघूया. कोंडेश्वर मंदिर मस्त ठिकाण आहे मित्रांनो. इकडे मस्त आपण पार्टी वगैरे म्हणजे एन्जॉय करू शकता. इथं रेसिपी वगैरे जेवण बिवण काय पण बनवू शकता. एकदम खुल्लं वातावरण आहे इथे आणि मस्त मस्त फार्म हाऊस पण आहे, बंगले पण आहे इथे, रिसॉर्ट पण आहे इथे. आणि त्या साईडला बघा डॅमसाठी रस्ता बांधला आहे बघा. आणि इथं अजून एक छोटंसं मंदिर आहे इथे, ते पाहूया आपण. इच्छापूर्ती गणेश मंदिर आहे इथे, ते वरच्या साईडला आहे मित्रांनो. आता सुंदर गाव आहे. बदलापूरच्या साईडला असं गाव असणार मला हे कल्पना नव्हती, पण मला खूपच मस्त वाटायला लागलं इथे येऊन. आणि दुपारची वेळ आहे मित्रांनो, गर्दी पण खूप आहे, तरी आपण एन्जॉय करूया एवढ्या गर्मीमध्ये. अशा गावच्या वातावरणामध्ये मस्त एन्जॉय येते बघा. हे मला खरंच असं वाटतं की मी माझ्या गावच्या साईडला चालू आहे. खूपच मस्त आहे नजारे. आणि त्या साईडला हाजी मननचा डोंगर पण आहे. आपण आता थोड्याच वेळात कोंडेश्वर मंदिरला पोचणार आहे. बघा मित्रांनो, मंदिराच्या पहिलाच हा ब्रिज आहे, जो मी तुम्हाला खाली एक नदी दाखवली. ती नदी इकडं पूर्ण सुकली आहे. पावसाच्या टायमाला पूर्ण भरून जाते. आणि इथं आता काम चालू केलं आहे लोकांनी, पाणी साचावं म्हणून. आणि त्या साईडला समोर तो भोज डॅम आहे. पावसाच्या टायमाला बरंच काय भरत असेल इथे. आणि साईडला नदी खालच्या साईडला गेली आहे. आणि वरती बघा मित्रांनो, वरती फार्म हाऊस आहे वरती. ते सध्या नवीन काम चाललं आहे तिथे फार्म हाऊसचं. बरेचसे इथं फार्म हाऊस आहे. खूपच निसर्ग, खूपच मस्त वातावरण आहे इथे. बरंच काय आहे मित्रांनो इथे. वरती जाऊन पाहूया आपण. अजून एक मित्रांनो इथे एक आदिवासी गाव पण आहे, ज्यांनी बोलतात इथं आदिवासी लोक राहतात. आदिवासी म्हणजे आपल्यासारखेच ते लोक आहेत, ते लोक इथं राहतात मित्रांनो. सध्या आपण तिकडे नंतर आरामशीर जाऊया. अजून एक छोटीशी विहीर पण आहे मित्रांनो इथे. निसर्ग फार्म हाऊस रिसॉर्ट आहे मित्रांनो. आणि या साईडला मंदिर येते. बरंच काय पाहायला भेटतं इथं मित्रांनो. सुंदर गाव आहे. एक दोन गाव आहे कदाचित. एक गाव आहे आणि एक अजून एक गाव आहे. आणि 20-25 घरं असतील इथे. माझ्या गावी पण सेम असाच नजारा आहे. असेच डोंगर भाग आहे आणि असं मस्त वाटतं कौलाची घरं पाहून. हे असे पावसाच्या आधी आम्ही गावाला पण आमच्या गावी लाकडं जमा करून ठेवायचो. फाट्या बोलायचे त्याला. तसंच इकडे पण बरेचसे लोक फाट्या जमा करतात बघा. त्या साईडला मित्रांनो शेती पण आहे. शेती पिकवली वाटतं, आता नवीनच दिसायला लागली आहे. मस्त हिरवगार होतं जेव्हा पाऊस येतो इथं. पावसाच्या 1 महिन्यानंतर एकदम निसर्ग वातावरण होऊन जातं इथं हिरवगार. मस्त गाववाल्यांची शेती पण बरेच शेती आहे इथं मित्रांनो. आणि ते मंदिर तिकडं त्या रोडवर आहे मित्रांनो. त्या साईडला आपल्याला जरा फिरून जायला लागेल.
हा गेला मित्रांनो तारवाडी आणि इथं आदिवासी गाव आहे. हा वरती गेलाय सरळ आणि मंदिराचा रस्ता ह्या साईडनी आहे. आपल्याला मंदिराकडे जायचं आहे पहिलं आणि आदिवासी गावात आपण जाऊ. तिथे एक विहीर पण आहे, ते इथं पाणीवाले यूज करतात. मस्त मंदिर आहे इथं मित्रांनो, लवकरच आपल्याला पाहायला भेटेल. जागा पण एकदम सुंदर आहे. बरेचशी गाववाल्यांची शेती आहे इथं आणि पावसाच्या टायमाला शेती. एक विहीर पण भेटली मंदिराच्या जवळ, खूपच मोठी विहीर आहे. जायला रस्ता खालून आहे, आपण जाऊया नंतर. हे पूर्ण जेव्हा पावसाळा चालू होतं मित्रांनो हे पूर्ण भरलं जातं. बरेचसे प्रॉब्लेम होते इथं यायला, कारण की पाणी भरपूर भरलं जातं. तर इथं काही काय म्हणजे गाववाले इथं येऊ देत नाही जास्त. बघा मित्रांनो मस्त मंदिर आहे इथे, सुरुवात झाली मंदिराची. मस्त हा डोंगर भाग आहे, छोटासा धबधबा. पावसाच्या टायमाला खूप सुंदर वाटत असेल हे. एवढ्या आतमध्ये एकदम डोंगराच्या आतमध्ये शंकराचं मंदिर आहे, कोंडेश्वर मंदिर. इथं बरंच काय मस्त निसर्गाचं वातावरण आहे, खूप मस्त आहे मित्रांनो. इथं शेती पण आहेत बऱ्याच जणांची आणि ते शेती पिकवत पण असेल. चला जरा आतमध्ये जाऊन बघूया. मी दुपारच्या टायमाला आलो आहे म्हणून कोण दिसाना मला, कारण इथं संडे वगैरे असेल तर बरंच गर्दी असेल. संडेच्या टायमाला संडेच्या वेळीच व्हिडिओ पण काढता जमत नाही. हे पूर्ण भरून जातं जेव्हा पावसाळा चालू होतो. ही पूर्ण नदीच आहे मित्रांनो आणि इथून रेती पण काढलेली दिसते. एकदम शांत वातावरण आहे दुपारचं. मंदिर मित्रांनो आतमध्ये जायला गेला रस्ता हा मंदिरचा आणि खालीच हे नदी आहे. पूर्ण जेव्हा पाऊस एकदम जास्त पडतो तेव्हा पूर्ण हे भरलं जातं, तेव्हा एकदम निसर्ग वातावरण अतिशय सुंदर दिसतं इथे. आपण एक पावसाळा जेव्हा चालू होईल तेव्हा कदाचित येऊ, आपण मस्त एन्जॉय करू आणि पावसाचा आनंद पण. हे मंदिर आहे मित्रांनो. त्या मंदिराच्या पाठीमागच मस्त जागा आहे मित्रांनो. हे मंदिराच्या मागेच मस्त जागा आहे मित्रांनो. इथं छोटे छोटे धबधबे एकदम भारी प्रमाणे भरले जातात आणि खूप खूप पाणी हे जे दिसतंय ना मित्रांनो, ह्या लेवलपर्यंत खूप पाणी भरलं जातं. तेव्हा इथं एंट्री नाही, कारण की घात पण होतात. याचा हे वरतून पाणी येत असेल डोंगराच्या आतून. हा डबक्या आहे, हा पूर्ण भरतो मित्रांनो. आता सध्या इथं टाळा लावला आहे म्हणून आतमध्ये एंट्री नाही जायला. हे दोन मंदिर आहे छोटेसे. वरतून असं पाणी पूर्ण येतं तेव्हा ते हे डबके भरतात आणि इथूनच खाली सरळ नदी गेली आहे, जी मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलेली नदी. ती इथूनच पाणी वाहून तिकडे जातं मित्रांनो. कदाचित आपल्याला हे गेट खुल्ला असता आपण गेलो असतो, पण मंदिराचे पुजारी ओरडतील म्हणून आपण जाऊ नाही शकत. पण मस्त आहे, छान आहे मित्रांनो. इथं ही जागा खूपच सुंदर वाटली मला. एकदम मंदिराच्या डोंगराच्या कडेलाच आहे. चला मग मित्रांनो आपण मंदिर बघून आलो, मस्त मंदिर आहे. आता तारवाडीला जाऊया. इथं आदिवासी गाव आहे, सुंदर गाव आहे मित्रांनो. एवढ्या डोंगराच्या भागामध्ये आणि सुंदरशा बदलापूरच्या गावात सुंदरसं गाव आहे यांचं. त्या ठिकाणी हे लोक राहतात. कदाचित आमच्या गावापेक्षा पण यांचं गाव एकदम जास्तच सुंदर आहे आणि घरं पण मस्त छान छान, म्हणजे गावच्याच सारखेच आहे. आमचे गावचे घरं विटाचे बनल्यात, पण यांचे अजूनसुद्धा गावसारखेच वाटतात आणि खूप मस्त वाटतात मित्रांनो. आणि असे वाटायला पाहिजे.
गाव सारखं राहत नाही. गाव येतो आणि गाव सारखं. त्या साईडला विहीर आहे मित्रांनो. आपण जाऊ त्या साईडला. आपण या गावात जाऊया, जरा पाहूया, जरा गावचा मस्त नजारे पाहूया. मस्त छान आहेत नजारे इथले गावचे. गावाच्या वरतून एकदम निसर्ग आहे, खूप छान वाटतं मित्रांनो. बघा खाली ती भोस डॅम दिसतोय आणि त्या डॅमच्या इथं काम चाललंय मित्रांनो. तो रस्ता आहे मित्रांनो जिथून मी आलो. इथूनच सर मला त्या रस्त्याने बाहेर जायचं आहे. इथून या गावात आलो आहे. आपण गाव पाहूया. सुंदर गाव आहे मित्रांनो. आणि गावाचे काही लोक कामाला गेलेत वाटतं. पूर्ण गाव खाली आहे. काय आहेत ते लहान पोरं आहेत. आता याच्या पुढं नको जायला. एक मस्त बंगला पण आहे आणि इथं मस्त गावसारखे घर आहे मित्रांनो. आता आपण पण निघूया. परत मस्त एक पावसाळा लागला की तुम्हाला मस्त छान नजारे दाखवले या साईडला मित्रांनो. चला आपण आता खालच्या रस्त्याने सरळ खाली जाऊया आणि त्या विहिरीकडे जाऊया आपण. मस्त मित्रांनो या साईडला विहीर आहे. मी लहानपणी जेव्हा गावी जायचो तर आमची पण गावाला मस्त विहीर होती आणि लहानपणी आम्ही त्या विहिरीचंच पाणी प्यायचो. कारण पाण्याचे बरेचसे प्रॉब्लेम होते पहिले गावाला. आता तरी बरेच प्रॉब्लेम सॉल्व झाल्यात. तसंच ह्या गावाला पण पाणी कदाचित नाही आहे म्हणून ह्या विहिरीचंच पाणी हे लोक यूज करतात. बघूया कितीपर्यंत पाणी ह्या विहिरीमध्ये. मस्त निसर्ग आहे मित्रांनो आणि मस्त थंड थंड हवा पण यायला लागली आहे. हीच विहीर आहे. बरंच खोल पाणी आहे मित्रांनो. खूप मस्त आहे मित्रांनो. खूप एन्जॉय केली मी एकट्याने. आज मला मजा आली अशा निसर्गाच्या वातावरणात येऊन. खूप दमलो पण मी. आता आपण खाली जाऊया. मस्त वाटलं. खूप मस्त वाटलं मित्रांनो इकडं कोंडेश्वर मंदिरला येऊन. मस्त डोंगर भाग आहे मित्रांनो आणि डोंगराच्या आतमध्ये मंदिर असल्याने अजूनच ते सुंदर दिसायला लागले. आणि तिथं त्याच्या बाजूला डोंगर भाग आहे, छोटेसे धबधबे. एन्जॉय इथं आल्यावर. पावसाच्या टायमाला तर बरंच काय तो पाहायला भेटेल तुम्हाला. तसं आपण पुन्हा येऊया इथं आणि मस्त रेसिपी बनवूया आणि बरंच काय बनवायचं आहे. बरंच व्हिडिओ शूट करायचे आहेत मित्रांनो. तर इथं तुम्ही कधी पण येऊ शकता. शेती आहे, विहीर आहे, डॅम आहे, छोटासा पाठी तुम्हाला दाखवलेला डॅम. तर आपण बघूया नेक्स्ट टाईम कधीतरी. पण तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पास सपोर्ट करा मित्रांनो. आपण पुन्हा नवीन जागी भेटू नवीन व्हिडिओसोबत. चला मी निघतो. बाय.